शेती करताना जर तुमच्यात धैर्य असेल तर प्रत्येक अडचण ही एक संधी बनू शकते. नमस्कार, मी शोभा गटकळ, सह्याद्रीची शेतकरी उद्योजिका आणि ही आहे माझी गोष्ट. 2008 मध्ये लग्न झाल्यानंतर 2009 मध्ये मोठा मुलगा झाला, 2013 मध्ये लहाना झाला. 2013 गेल्यानंतर एक वर्षांनी तर 1-1.5 वर्षांनी मी माझ्या नंदेच्या घरी होते. त्यावेळी मला घ्यायला येत होते आणि घ्यायला येत असतानाच आजारी झाले ते. तिथे मला त्यांनी फोन केला की मला यांनी आयसीयू मध्ये ठेवलंय, मला एवढं काही त्रास होत नाहीये, पण मग मला आयसीयू मध्ये आहे मी आता, तर तू इथेच आहे, डायरेक्ट मी तुला घ्यायला नाही येते आता पुढे. मग मी तिथे आली त्यांच्याकडे. तोपर्यंत मला काहीच कल्पना नव्हती त्यांच्या आजाराबद्दल. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला असा असा त्रास होता. लग्नाच्या अगोदर 4 वर्षापूर्वी माझं फुफ्फुसचं ऑपरेशन झालं होतं. मग त्यांना थोडा 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 त्रास सुरू होत गेला. मग नंतर एवढा त्रास व्हायला लागला त्यांना श्वास पण घेता येत नव्हता. यांची फाईल घेऊन मुंबईला गेलो. ते मी डॉक्टरांना बोलले की तुम्ही ऑपरेशन करून बघा, यांचं झालं सक्सेस. डॉक्टर बोलले की नाही, ऑपरेशन करून पण काही होणार नाही. मग आम्ही घरीच मशीन पण बोलवलं. ते घरीच मशीन वरती पण राहिले, पण काही नाही. 2-3 वर्ष राहिले थोडे व्यवस्थित. 4थ्या वर्षी तर खूपच जाम होऊन गेले. 2021 मध्ये ते वारले आणि आम्हाला बाग छाटायचा होता. 8 दिवसांनी बाग छाटायचा होता आणि अगोदरच 8 दिवसापूर्वी ते वारले. मग आता औषध आणून ठेवलेले त्यांनी बॉक्स मध्ये, पण मग आता कसं काय करायचं, काही डोकं चालत नव्हतं. मग 7व्या दिवशी मी ते औषध एकदा लावून दिले. मग 10व्याच्या दिवशी आम्ही बाग छाटला. त्यांचं 10वा दिवस होता, त्या दिवशी आम्ही बाग छाटला. मग ते बापू शिंदे ते आले, त्यांनी ते औषध लिहून दिले मग की असे मार इतका प्रमाण घेईल. मग आम्ही 12वा दिवस गेला, 13व्या दिवशी पेस्ट केली. मग मी पेस्ट टाकून दिली, पेस्ट केली. मग बुडं वगैरे धुतले 15व्या दिवसापासून. म्हणजे असं म्हणा की 7व्या दिवसापासूनच सुरुवात झाली की दुःख धरताच नाही आलं, काही दुःख धरताच नाही आलं. डायरेक्ट लगेच सुरुवातच झाली. सासऱ्याने अशी हिंमत नाही सोडू दिली मला. ते जरी म्हातारे होते पण मग हिमतीने त्यांनी मला खूप का तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहे त्यावर पोरं मोठे होऊन जातील, तूच आमचा मुलगा आहे, मुलगी तूच आहे, मुलगा सुना तूच आहे, मुलगा तूच, असं म्हणून त्यांनी खूप आधार दिला मला. यांचं असं झालं, मला कोणती बाटली कोणतं औषध कशावर चालतं हे पण कळत नव्हतं. तुम्ही मला आत्ता जरी विचारलं कोणतं औषध कशावर चालतं तर मी सांगू शकते, पण तेव्हा मला काही एक माहिती नव्हतं. नंतर मग एक्सपोर्ट करायचं, बाप्पा काकांनी विचारलं मला लोकल करायचं की एक्सपोर्ट करायचं. म्हटलं तुम्ही सांगा तसं करू. मग आम्ही एक्सपोर्टचीच थेअरी ठेवली. एक्सपोर्टच्या मालासाठी भरपूर तयारी करावी लागते. लिमिटेड माल मोजून ठेवायला लागतो. मनी काढायला लागतात, त्याचे मनी काढून सगळं एकदम असं स्टेप बाय स्टेप सगळं करावं लागतं. मी प्रत्येक गोष्ट लिहत गेले. जे आज औषध मारलं ते मी प्रत्येक लिहत गेले. त्यामुळे आता मला आहे ना कोणत्या स्टेपला कोणतं औषध मारायचं ते समजतं. कारण 3 वर्षाच्या डायऱ्या आहे आणि पहिले यांनी पण आहे ना, म्हणजे मिस्टरांनी पण पूर्ण डायऱ्या लिहून ठेवलेल्या होत्या की पेस्ट छाटल्यावर हे औषध मारायचं, 3ऱ्या दिवशी हे मारायचं, 7व्या दिवशी ते मारायचं. मग त्यानुसार पण बराचसा अभ्यास होत गेला की ते वाचून का नाही हे औषध ह्या दिवशी बरोबर आहे. कारण कधी कधी औषधांच्या कंपन्या पण बदलतात. मग आपल्याला वाटतं नाही ही कंपनी तर बदलली, पण मग हे औषध ह्या स्टेजला चालतं हे तरी कळत गेलं. मग सांगायचं झालं तर शेती म्हणजे आपण शेतीत जरी काही पिकलं नाही तर आपण जर चांगलं कष्ट केले, व्यवस्थित लक्ष दिलं तर 100% ती व्यवस्थित पिकतेच आणि आपल्याला तिच्यातून उत्पन्न भेटतेच असं मला वाटतं. आणि शेती व्यवसायच असा आहे की तिला कष्टच लागतात. कष्ट आणि टॅलेंट दोन्ही गोष्टी असल्या तर शेती व्यवस्थित होती. शेती ही केवळ एक परंपरा नाही तर तो आपला शाश्वत व्यवसाय ठरू शकतो.